वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य हे जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये कुण्डलीकवरदे हाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निरारले वाफे चतुर चित्ताचे वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा म्हणून पेरावया धीवसा निवृत्तीसी ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माथा हात ठेविला ते पुढे बीजची जाहले बीजची वाईले म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया अवधानाचे नि हाते नेयावे हृदया आतवते हे रिझवतील आयणीते सज्जनांची हे स्वहिताते निवविती परिणामाते जीवविती सुखाची वाहविती लाखोली जीवा। ज्या बोलण्यामुळं परस्पर इंद्रियांमध्ये स्पर्धा होत होती हा आमचा विषय आहे अशा प्रकारे जणू भांडण लागत होतं। इंद्रियांना देखील माग सारून मन पुढे येत होतं आणि जो बोल आहे त्या बोलाला आलिंगन देऊ पाहत होत आणि मनालाही माग सारून भाव अत्यंतिक उत्कट होत होता। अशा रीतीने अवधानाची सर्व सेना एकवटून श्रवण घडत होत। असं श्रवण घडत असताना जो ऐकणारा आहे इंद्रियांच्या मनाच्या भावाच्या देखील आत असणारा जो भावाचा उपयोग करू जाणतो जो मनाचा उपयोग करू जाणतो जो बुद्धीचा उपयोग करू जाणतो जो इंद्रियांचा उपयोग करू जाणतो असा ऐकणारा जो होता तो ऐकणारा इंद्रियांना मनाला आणि भावाला जो काही आनंद प्राप्त होतो त्या आनंदामध्ये तसंच सोडून त्याही पेक्षा अधिक आनंदामध्ये म्हणजे एकरूपतेमध्ये प्रतिपाद्य विषयाशी एकरूपता पावण्यामागे असा संलग्न होत होता। जणू इंद्रियांचा आनंद हा काहीच नाही तो त्यांच्या पातळीवरच केवळ असेल। मनाचा अथवा भावाचा म्हणजे अंतःकरणाचा देखील आनंद त्यांच्या पातळीवर असेल पण त्यांना जो चालवणारा आहे त्यांचं जे अधिष्ठानभूत आहे असा ऐकणारा श्रोता स्वतः शुद्ध जाणीवरूप असा प्रतिपाद्य विषयाशी एकरूपता साधत होता आणि त्यामुळे तो सर्व सुखाला प्राप्त होत होता। तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखा पात्र होईजे अशा प्रकारे सर्व सुख म्हणजे आत्मसुख तो प्राप्त करत होता। इंद्रिय काय करत आहेत मन काय करत आहेत अंतःकरणाचे भाव काय करत आहेत याचा त्याला पत्ताही नव्हता। ते आपल्या आपल्या भावामध्ये आनंदामध्ये निमग्न असताना हा मात्र आत्मस्वरूपामध्ये डूब देऊन राहिलेला होता। श्रोत्यांच्या ठिकाणी असं घडत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे बोलणं घडवण्यासाठी मात्र
मी समर्थ झालो सद्गुरूंच्या कृपेने. जे सात्विकाचे नि वडपे गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे. सात्विक भावाची वृष्टी झाली सद्गुरु रूपी मेघामधून. आणि जो काही वृक्षपणा आलेला होता तो सगळा वृक्षपणा या वृष्टीमुळे नाहीसा झाला. चित्ताचे वाफे जणू तयार केले आणि ते वाफे या वृष्टीमुळे भरून आले. बोलणारा वक्ता देखील सद्गुरूंच्या कृपेमुळे सामर्थ्यामुळे बोलण्यासाठी म्हणून समर्थ होतो. तसा मी बोलण्यासाठी जो समर्थ झालो तो माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. वरी अवधानाचा वाफसा केला लाधला, वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा. अवधान रूपी वाफसा अति उत्तम सोन्यासारखा, म्हणजे म्हणून पेरावया धीवसा निवृत्तीसी. अवधान रूपी वाफसा केल्यामुळं निवृत्तीनाथांना पेरणं एकदम सोपं झालं. म्हणून पेरावया धीवसा निवृत्तीसी. अशा ठिकाणी बीज पेरण्याचं धैर्य शेतकरी करतो. धीवसा म्हणजे धैर्य. त्याची इच्छा ज्या ठिकाणी उगवू शकेल त्या ठिकाणी पेरण्याकडे होते. सद्गुरूंकडून जी सात्विक भावांची वृष्टी होत होती ती वृष्टी स्वीकारली गेली. त्यामुळे वृक्षपणा भूमीचा नाहीसा झाला. चतुर अशा चित्ताचे वाफे त्या वृष्टीमुळे भरून आले. आणि जे काही सद्गुरू सांगताहेत तर त्याच्याकडे आत्यंतिक अवधान देणं हाच जणू वाफसा. तो इतका उत्तम झाला की तिथं आता पेरावंच, बीज तिथं रुजवावंच असं सद्गुरूंना वाटलं. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे. अशा रीतीने माझ्या ठिकाणी सद्गुरूंनी कृपा केली. मोठ्या कौतुकांनी सद्गुरूंनी माझ्या ठिकाणी तर ते बीज पेरलंच, पण हे बीज इतरांच्या ठिकाणी पेरण्यासाठी म्हणून मला समर्थ केलं. ते समर्थ कसं केलं? ज्ञानदेव म्हणे मी चाडे. पेरणीच्या वेळेला बैल जात असताना आणि मागून एक लाकूड आणि त्या लाकडाला भोक असलेलं एक भांड, त्याला चाड असं म्हणतात. ज्ञानदेव म्हणे मी चाडे. त्या भांड्यामध्ये, त्या चाडामध्ये, लाकडी खोबणीमध्ये भोक असलेल्या असं बीज ठेवलं जातं. आणि जसे जसे बैल पुढे जातात तसं तसं ते बीज जमिनीवर पसरत जातं, सांडत जातं. एका विशिष्ट रांगेने ज्या ठिकाणी बरोबर वाफसा केलेला आहे त्या ठिकाणी ते बीज पडत जातं. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, म्हणजे मी जे सांगतो आहे तर ते केवळ एखादं चाडच असं असावं ज्याच्यामधून बीज खाली पडतं असं भांड, एवढीच माझी भूमिका आहे. सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाहिले. आणि ते चाड आहे त्या चाड्यावर वरून शेतकरी धरून ठेवतो. ते बीज कुठेतरी धक्के लागून इकडं तिकडं बाहेर जाऊ नये म्हणून जे झाकण असतं त्या झाकणावर शेतकरी हात दाबून धरतो. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, श्री गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाहिले.
त्या चाड्यावर सद्गुरूंनी हात ठेवला, दाबून धरला आणि बीज रुजवलं ते सद्गुरूंनी. माझं केवळ एक निमित्त आहे. सर्व कृती केली सद्गुरूंनी, सर्व करणी सद्गुरूंची आहे. म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे. म्हणून माझ्या तोंडून जे बाहेर पडतं ते संतांना आवडतं, कारण संत बोलवत आहेत, हे बीज पेरवतायत संत. मी काहीच करत नाही. मी म्हणजे जणू चाड आहे, ते खोबण असलेलं आणि भोक असलेलं असं लाकडी भांड आहे. त्याच्याकरवी बीज पेरण्याचं काम तर सद्गुरूच करत आहेत. म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे. म्हणून मी बोलल्यावर संतांना समाधान होतं. एवढं ज्ञानेश्वर महाराज म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ म्हणतात, हे असो, बास झाला, हे असो, सांगो श्रीरंगे बोलिले जे. निवृत्तीनाथांची एक विशिष्ट प्रकृती देखील ज्ञानेश्वर महाराजांनी थोडक्यात इथं वर्णन केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया, अवधानाचे नि हाते नेयावे हृदया आतवते, हे रिझवतील आयणीते सज्जनांची, हे स्वहिताते निभविती परिणामाते जीवविती, सुखाची वाहविती लाखोली जीवा. हे बोल ऐकावेत कसे? हे अगदी थेट मनाच्या देखील कानानी ऐकावेत. ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. मनाच्या कानानी ऐकत असताना अगदी मनाच्या देखील आतल्या भागातून असं श्रवण व्हावं. की ते श्रवण होत असताना शुद्ध बुद्धी त्याचा शब्दार्थ स्पष्टपणाने पाहू शकेल. निर्मळ अंतःकरण असणारे, निर्मळ मन असणारे असे श्रोते अगदी मनाच्याही आतल्या भागातून ऐकत असताना त्यांच्या बुद्धीला स्वच्छ प्रकाशामध्ये प्रतिपाद्य विषय जणू दिसायला लागतो. आता ऐकून ठेवू, मग नंतर बुद्धीने चिंतन करू. बुद्धी, मन, भाव, इंद्रिय या गोष्टी इतक्या एकरूप झालेल्या असतात, सर्वांचं इतकं सहकार्य असतं की मन अगदी आतून ऐकत असताना, अवधानपूर्वक ऐकत असताना बुद्धीला देखील स्वच्छ दिसतं. काय जो प्रतिपाद्य विषय आहे त्याबाबत स्वच्छ दिसतं. हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया. आणि चित्त प्रतिपाद्य विषयाला देऊनच टाकावं. त्या बोहारणीकडे सौदे केले जातात की नाही? आपल्या जवळच कितीतरी काळ वापरलेलं असं त्या बोहारणीला देऊन तिच्याकडून संसारोपयोगी असं काहीतरी घ्यायचं. इथं देखील मोबदल्यात घ्यायचं आहे, पण चित्ताच्या मोबदल्यात घ्यायचं आहे. जे चित्त खूप वापरतो आपण वारंवार, ते चित्त देऊन टाकायचं आणि एकदम घेऊन टाकायचं. जो प्रतिपाद्य विषय आहे तो घेऊनच टाकायचा. अशा पद्धतीने ऐकायचं. अवधानाचे नि हाते नेयावे हृदया आतवते. अवधान रूपी हातानी हृदयाच्या आतच नेऊन ठेवायचा. प्रतिपाद्य विषय हे रिझवतील आयणीते सज्जनांची. असं जेव्हा होतं तेव्हा सज्जनांच्या सर्व इच्छा
रिझवल्या जातात, संतांना अत्यंतिक आनंद होतो. जो ऐकतो त्याला अत्यंतिक आनंद देखील होतो. हे स्वहिताते निवविती, परिणामाते जीवविती, सुखाची वाहविती लाखोली जीवा. स्वहिताला स्वहित म्हणजे जो खरा मी आहे त्या मीची हे शांती करतात. हे स्वहिताते निवविती, परिणामाते जीवविती. कोणी असा अर्थ केलेला आहे की परिणाम म्हणजे जीवदशेमध्ये आलेला परिणाम म्हणजे संसार, त्या संसारापासून मोकळं करतात. किंवा कोणी असा अर्थ केलेला आहे की स्वहित म्हणजे आपलंच हित. अर्जुना तुझे सुख आघवे जवळ तुझं भावे, तव आमुचे सुख गुणावे ऐसे आहे. तुझं हित म्हणजे आत्महित. ते आत्महित प्राप्त झाल्यानंतर जी शांती मिळते त्या शांती हाच कोणी परिणाम. परिणामाते जीवविती. तो जो परिणाम, ती जी शांती, ती शांती अखंड टिकून राहते. सुखाची वाहविती लाखोली जीवा. आपण लाखोली वाहतो की नाही? शंकराला 1 लक्ष बेल, गणपतीला 1 लक्ष दुर्वा, अशा प्रकारे लाखोली वाहणं म्हणजे खरं असं आहे बरं का. आपल्याला जर बऱ्याच वेळेला शब्दाचे अपभ्रंश इतके होतात की कोणी आपल्याला जर दूषण दिली, शिवीगाळ केली तर लाखोली वाहिली, एवढाच अर्थ आपल्याला समजतो. एकदा असं झालं की एका कोशकारांनी, शब्दकोशकारांनी एक कठोर शब्दांचा असा शब्दकोश तयार केला. त्याचं जेव्हा प्रकाशन होतं तेव्हा जो प्रकाशन करणारा आलेला होता वक्ता, तो असं म्हणाला की हा ग्रंथ मला अवलोकनार्थ दिलेला होता, तेव्हा मी असं पाहिलं की काहीतरी सुटलं असेल का याच्यातून, पण याच्यातून काहीही सुटलेलं नाही. असे हे शब्द एकत्रित केले कसे असतील याचा मोठा अचंबा वाटतो, आश्चर्य वाटतं. तेव्हा त्या लेखकांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. हा शब्दकोश अवघ्या 1 तासात लिहून झालेला आहे. एकदा कोणत्या तरी कारणाने माझी पत्नी माझ्यावर अत्यंत रागवलेली असताना ती जे जे काही बोलली ते मी लिहून घेतलं आणि हा अद्भुत शब्दकोश तयार झाला. लाखोली. हे स्वहिता ते निवविती. परिणामाते जीवविती, सुखाची वाहविती. मात्र शब्द आहे सुखाची. सुखाची वाहविती लाखोली जीवा. त्यामुळे आपल्याला कोणती शंका यायचं कारण नाही. अशा प्रकारचं श्रवण होत असताना अर्जुनाची स्थिती कशी झाली, श्रोत्याची म्हणून स्थिती कशी झाली, याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी फार भारदार केलेलं आहे. ऐसे प्रेम रसे सुरफुरे बोलिले, जव यादव वीरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. देव निरूपती ते थेकुले, एवढे श्रोतेपण फाकले, जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशी. श्री कृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोटू भरो पाहे एकसरा अवघेयाचा. ऐसी सोय सांडूनी खवळली,
आवडी अर्जुनी देवे देखिली, तेथ झालेनी सुखे केली कुरवंडी दया. अर्जुनाची स्थिती कशी झाली? तर अशा प्रकारे ऐकावं हे सांगितल्यामुळं, अर्थात हे खूप वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे, मी ते एकत्रित करून तुम्हाला सांगतोय. या 15व्या अध्यायातल्या ओव्या आहेत. ऐसे प्रेम रसे सुरफुरे बोलिले, जव यादव वीरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. असं जेव्हा यादव वीरांनी गोपाल कृष्णांनी सांगितलं तेव्हा सर्व अवधान म्हणजे अवधानाची कला जणू अर्जुनाकार होऊन गेली. मूर्त स्वरूपामध्ये अर्जुनाकार होऊन समोर जणू उपस्थित झाली. देव निरूपती ते थेकुले, एवढे श्रोतेपण फाकले. देव निरूपण करताहेत ते थोडंच आहे, जणू इतकं श्रोतेपण फाकलं, रुंदावलं, मोठं झालं, विस्तीर्ण झालं. जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशी. आकाश विस्तीर्ण असेल तर त्याच्याही पेक्षा व्यापक, त्याच्याही पेक्षा दूर, त्याच्याही पेक्षा लांब, त्याच्या बाहेरच्या अशा दिशा आहेत. आकाशाच्याही बाहेर दिशा आहेत आणि दाहीही दिशांनी आकाशाला जसं आलिंगन द्यावं तसं श्रोतेपण फाकलं, इतकं रुंदावलं, एवढं व्यापक झालं की भगवंतांचे बोल हे जणू काहीच नाही त्यापुढं. त्या अवधानाने त्या बोलांना जणू मिठी घातली. हृदयाची जर कवाड उघडली गेली तर हा चमत्कार घडतो. जर हृदयाची कवाड बंद असतील तर हा अवधानाचा चमत्कार होऊ शकत नाही. आपण ऐकतो आहोत तर ते आपल्यासाठी आहे, आपल्या कल्याणासाठी आहे, आपलं जीवन बदलण्यासाठी आहे, आपल्या जीवनावर त्याचा परिणाम झाला पाहिजे म्हणून मनपूर्वक सर्व इंद्रियांना देखील त्याच्यामध्ये रस निर्माण होऊन अंतःकरणपूर्वक बुद्धीचं देखील सहाय्य घेत, सहज सहाय्य घेत, तर्काच्या अंगाने नव्हे. आणि जो ऐकणारा आहे तो ऐकणारा आपल्या स्वरूपामध्ये निमग्न होत, असं ऐकताना ऐकणाऱ्यांचं हृदय अत्यंत व्यापक व्हायला लागतं. ते हृदय इतकं व्यापक होईल की जणू वक्ता हृदयामध्ये बसूनच बोलतो आहे. हृदय त्याच्याही पेक्षा व्यापकच आहे. आपल्याला माहित असलेल्या गोष्टीच, आपल्याला प्रचिती असलेल्या गोष्टीच आपण ऐकतो आहोत, कारण बुद्धीचा डोळा पाहतो आहे ऐकत असताना. अशा पद्धतीने ऐकलं जाईल. आत्मस्मृती झाल्यामुळं ऐकणाऱ्याला जे ऐकतो आहोत त्याचं अनोळखपण ऐकणाऱ्याला वाटतच नाही. हे आपल्याला माहीतच आहे. फक्त या शब्दाच्या अंगाने स्मरण करून देण्याचं काम शब्द करत आहेत, वक्ता करतो आहे. बाकी आपल्याला माहित असलेल्या गोष्टीच आपण ऐकतो आहोत. हृदय इतकं व्यापक झालं की वक्ता देखील हृदयातच येऊन बसला. मग वक्त्याच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द हे हृदयाच्या आतच आहेत. हृदय त्याला सहजच गवसणी घालत आहे. प्रतिपाद्य विषयाचा आवाका हृदयापेक्षा कमीच. ते सगळंच्या सगळं रिचवतो आहे, सगळंच्या सगळं घेतो आहे. अशा पद्धतीने तो ऐकतो. असं ऐकण्याचं काम जर
अहंकाराचं समर्पण झालं तरच होऊ शकतं. अशा पद्धतीने ऐकीन अशी जिद्द धरून हे होत नाही. जिद्द याचा अर्थ ईर्ष्या. नम्र होऊन ऐकण्याने हे होतं. अंतःकरण हळुवार होऊन ऐकण्याने हे होतं. अहंकाराचा भाव संपूर्णपणाने जर समर्पित झाला तर ऐकत असताना अशी दशा प्राप्त होते. अहंकारी हृदय हे संकुचित हृदय असतं. अगदीच संकोच असलेलं, स्वतः एवढंच. म्हणजे जे हृदयाचा आकार आपल्याला मानवी मनाच्या मुठी एवढं म्हटलं जातं ना, त्याच्यापेक्षाही संकोच पावलेलं असं. अगदीच सेल्फ सेंटर्ड. आणि सेल्फ जर अगदी छोटा दाण्या एवढा असेल, मोहरी एवढा असेल, तर इतका संकोच अहंकाराचा देखील झालेला असतो. आता त्याच्या आत काही यायला जागाच नाही. तो काहीही ऐकून घ्यायला तयार नाही. पण जर तोच अहंकार जर समर्पित झाला, त्याच अहंकाराचं जर समर्पण झालं तर हृदय विशाल होऊ शकतं. अहंकाराचं जर समर्पण झालं तर हृदयाची कवाडं उघडतात. एरवी हृदयाची कवाडं बंद असतात. तुम्हाला देखील अनुभव असेल की तुम्ही श्रवण सुखाचा लाभ घेता आणि श्रवण सुखाचा लाभ घेताना कधी साधना करायला लागतात तेही समजत नाही. साधनेतला देखील आनंद घेता आणि मग तुमचे एखादे आप्त स्वकीय असतात, त्यांना तुम्ही सांगायला जाता की चला किती आनंद आहे. तुम्ही ऐकून ऐकून समर्पित झालेले असता आणि त्यांना असं वाटतं की कोणाकडून काय ऐकायचं, आपल्या ठिकाणी काय कमी आहे, तेव्हा कोणी आपल्याला शिकवायला हवं. हृदयाची कवाडं बंद असतील तेव्हा तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही. उलट तुम्हाला असं सांगितलं जातं की कशा करता जाता, तुला कोणत्या बुद्धीची कमतरता आहे. बाहेरच्या ग्रंथामध्ये असं काय आहे की जे तुला तिथं गेल्याशिवाय समजणार नाही. तू कर तुझा प्रयत्न, मिळव ना. तू जातोस कशाला. हृदयाची कवाड बंद असण्याचं लक्षण, अहंकाराचं लक्षण. जितका अहंकार अधिक तितका माणूस कुठेही जायला तयार होत नाही. माझे एक शिक्षक होते. ते शिक्षक स्वामीजींच्या घराच्या शेजारी राहायचे. म्हणजे ते तिकडे बारामतीला त्यांचं सगळं आयुष्य गेलं, पण एक खोली अडकून ठेवलेली होती. जसं पुण्यात पद्धत आहे खोली अडकून ठेवणं, तशी खोली अडकून ठेवलेली होती. एक खोली. आणि रिटायर झाल्यावर पुण्यात आले आणि कुठं ना कुठं तरी दिसायला लागले अधून मधून. एकदा त्या गल्लीतच भेटले तेव्हा ते म्हणाले की मी इथं पलीकडे राहतो. मी म्हटलं मी इथं रोज प्रवचन करता येतो. ते म्हणाले हो हो बाळासाहेब प्रवचन करतात नाही का. तर म्हटलं हो, पण आता ते नुसते बाळासाहेब राहिलेले नाहीत, तुम्ही खूप वर्ष इथं नव्हता, ते अमुक अमुक आहेत. ते म्हणाले माहितीये मला. म्हणाले की मलाही एकदा यायचंय, पण ते शेवटपर्यंत येऊ शकले नाहीत. ते आमच्या घरी गप्पा मारायला येत असत माझ्या वडिलांशी. मी म्हणलं इथं येतात तसंच रात्री 9:30 ते 10:15 अशी प्रवचनाची वेळ असेल. तेव्हा रात्री 9:30 ते 10:15 असं स्वामीजींचं प्रवचन असायचं. एकदा ते म्हणाले तुला खरं सांगू का, मी जन्मभर शिकवलं प्लॅटफॉर्मवर उभं राहून, मला बोलायची सवय आहे, ऐकायची सवय नाही, म्हणून मी येऊ शकत नाही. मग वेगवेगळे याग असतील तिथं त्यांचं पाठांतर होतं. रुद्र पौमान सगळं पाठ असल्यामुळं त्या ठिकाणी जायचे, भाग घ्यायचे. मग ती जी मंडळ असतात त्या मंडळांच्या तर्फे तीर्थयात्रांना जायचे, सगळं करायचे. अहंकार जितका संकोच अहंकाराचा असेल
तितका माणूस दुसऱ्या कोणाला येऊ देत नाही. आपल्या आत, मनाच्या आत, बुद्धीच्या आत आपला जो तर्क आहे तो तर्क मांडला आणि दुसऱ्यांनी तर्क मांडला. मी एकदा एका व्यक्तीशी बोलत होतो. बोलत असताना माझ्या असं लक्षात आलं की हा मनुष्य तर्काच्या अंगाने वितंड वाद घालतो. पण एकदा बोलणं सुरू झाल्यानंतर मीही बोलायला लागलो आणि एक वेळ अशी आली की मी जिथं बोललो तिथं त्याच्या पुढे त्यांना बोलता येईल. मी म्हंटल की मग आता तरी तुम्हाला मान्य करायला हरकत नाही परमार्थाविषयी. तर ते म्हणाले अशी सक्ती मला आवडत नाही, सक्ती करू शकत नाही. शेवटची गोष्ट, अशी सक्ती होऊ शकत नाही म्हणाले. त्यामुळे जर अहंकार समर्पित झाला तरच हृदयाची कवाडं उघडतात, तरच प्रतिपाद्य विषयापेक्षा हृदय विस्तारित आहे असं लक्षात येतं. ज्या व्यक्तीच्या बाबत असं घडतं ती व्यक्ती अत्यंत साधारण असली तरी त्यावेळेला असाधारणत्व तिला प्राप्त होतं. एखादा विद्वान पंडित देखील जे समजून घेणार नाही आणि त्याला जन्मभर जे समजणार नाही ते या साधारण व्यक्तीला प्रतीत होऊन जात. आयुष्य घालून देखील ज्या गोष्टीची अनुभूती येणं शक्य नाही अशी गोष्ट सहज भावून जाते. सहज त्या ज्ञानाला तो अधीत होऊन जातो. असं श्रवण करणारा कित्येक काळ जर श्रवण करत राहिला तर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. तो जिथं पाऊल टाकेल तिथं मंदिरं उभी राहतात. तो मातीला हात लावेल तरी त्याचं सोनं होऊन जात. तो आपल्यामध्ये असावा, त्यांनी आपल्याशी बोलावं, त्यांनी आपल्याकडे पाहावं, त्याच्या संगतीमध्ये जावं असं सर्वांना वाटायला लागतं. एवढ्या योग्यतेचा तो होऊन जातो. देव निरूपिती ते ठेकुले एवढे श्रोतेपण फाकले, जैसे आकाशात खेव पसरिले दाही दिशी. श्री कृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा. ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाबद्दल बोलतात. श्रीकृष्ण उक्ती रूप सागरामध्ये हा दुसरा अगस्तीच म्हणायचा. अगस्तीनी सर्व समुद्र प्राशन केला. त्या शुक्राचार्यांनी अपराध करून अगस्तींचा कोप टाळण्यासाठी म्हणून, त्याच्यापासून वाचावं म्हणून शुक्राचार्य समुद्रामध्ये जाऊन राहिले. तेव्हा संतापलेल्या अगस्तींनी सर्व समुद्रच प्राशन करून टाकला. श्री कृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा. अर्जुन हा जणू दुसरा अगस्तीच. काय श्रीकृष्ण सांगू शकतील ते सर्व हा प्राशन करू शकेल असा. म्हणून घोटू भरो पाहे एकसरा अवघेयाचा. ऐसी सोय सांडूनी खवळिली आवडी अर्जुनी देवे देखिली. अशा प्रकारची अवधानाची निर्माण झालेली आवड अर्जुनाच्या ठिकाणी भगवंतांनी पाहिली. तेथ झाले मी सुखे केली कुरवंडी दया. त्यावेळेला देवांना इतकं सुख प्राप्त झालं. हा काय भावाने श्रवण करतो आहे ते पाहून देव इतके आनंदले की देवांनी आपला जीवभाव कुरवंडी करून टाकला, अर्जुनावरून ओवाळून टाकला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. चित्त चाकाटले आटू घेत. अष्टसात्विक भाव अर्जुनाच्या ठिकाणी ऐकत असताना कसे निर्माण झाले याचं वर्णन
चित्त चाकाटले आटू घेत, चित्त चकित होऊन आटून गेलं. वाचा पांगुळली जेथींच्या तेथ 9व्या अध्यायातल्या ओव्या आहेत. आपाद कंचुकित रोमांच आले. आपाद म्हणजे पायाच्या बोटापासून, नखापासून ते मस्तकापर्यंत. आपाद कंचुकित रोमांच आले, अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आतुलिया सुखोर्मींचेनी बळे, बाहेरी कापे, पै आघवाची रोममुळी आली, स्वेद कणिका निर्मळी. स्वेद कणिका, स्वेदाचे कण आणि त्याची जणू जाळी निर्माण झाली. जेवढ्या जेवढ्या रोममुळी आहेत त्या त्या ठिकाणी स्वेद बिंदू निर्माण झाले. आघवाची रोममुळी आली, स्वेद कणिका निर्मळी, लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा. जणू मोत्यांची जाळी अंगावर ज्यांनी पांघरलेली आहे असा दिसायला लागला. त्यामुळे ऐसा महासुखाचेनी अतिरसे, जेथ आटणी होप आहे जीव दशे, तेथ निरोपिले व्यासे ते नेदीच हो. आणि श्रीकृष्णाचे बोलणे घो करी आले श्रवणे, की देह स्मृतीचा त्याने वापसा केला. तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू बरी मार्जी, देवीची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राते. अहो अळूमळू अळूमाळ अवधान दयावे, येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. बाप बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. कसं वर्णन केलेलं आहे आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 तो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा स्वस्तनुभिः, व्यशेम देवहितं यदायुः.